हॅलो, नमस्कार सर्वांना. तर दीपाली काकडे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर इथे मी साबुदाणा वडा बनवण्यासाठी अर्धा किलो शाबू मी संध्याकाळीच भिजत घालते आहे. स्वच्छ 1-2 पाण्याने आपल्याला ही धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक 1-1.5 कप त्याच्यात आपल्याला पाणी शिल्लक ठेवूनच आपल्याला झाकण ठेवून रात्रभर आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. कारण मग असं केल्याने शाबू एकदम मऊसूद असा भिजतो. जर तुम्ही सगळंच पाणी ओतून काढलं तर असा साबुदाणा निब्बर राहतो आणि मग तो आपल्याला खाण्यासाठी असा मऊसूद होत नाही. त्यासाठी तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी हा शाबू एकदम व्यवस्थित असा भिजलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, हिरवी मिरची मीठ घालून वाटलेली आहे, त्यानंतर शेंगदाण्याचा जाडसर असा कूट आहे. तर आपल्याला बटाटा हाताने कुस्करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो काही साबुदाणा आहे भिजलेला तर तो ताटात काढून घ्यायचा आहे. आपल्याला हे सगळं मिश्रण तयार करायचं आहे. तर मी इथे एक नक्की सांगेन की साबुदाणा जास्त घ्या आणि बटाटा कमी प्रमाणात वापरा. कारण मग काय होतं, बटाटा ओलसर असतो आणि त्यामुळे मग जास्त पातळ जर पीठ झालं, म्हणजे हे जे काही आपण वड्याचं पीठ बनवतो आहे तर ते जर पातळ झालं तर वडे खूप तेलकट होतात. त्यासाठी नक्कीच मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते आहे की बटाटा थोडासा कमी प्रमाणात वापरा. अर्धा किलोला 3 बटाटे मीडियम आकाराचे एकदम परफेक्ट बरोबर होतात. तर मी पण 3च बटाटे घेतलेत आणि त्यातच 2 चमचे हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर जिरं असलं काही चालत नाही, त्यासाठी मी फक्त इथं मीठ वापरलं आहे आणि हिरवी मिरची. तर एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत. फक्त मीठ घालून वाटायचे आपल्याला आणि चवीपुरतं पुन्हा मीठ ॲड करते. तर मिरचीत घातलेलं मीठ आणि नंतरून आपण वरतून टाकतो हे मीठ काळजीपूर्वक आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून खारट झालं नाही पाहिजे. तर हे मिक्स करून घ्यायचं आणि जाडसर जे कूट आहे शेंगदाण्याचं, शेंगदाणे भाजून थंड करून जाडसर असे वाटलेले आहेत तर ते घालायचे. आता हे सगळं आपल्याला एकत्र व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर आपले हे तयार आहे पीठ वडे बनवण्यासाठी. इकडं मी तेलसुद्धा तापत ठेवलं आहे. आता आपल्याला छोटे छोटे वडे बनवायचे, जेणेकरून तळल्याच्या नंतर म्हणजे साईजही छान दिसते आणि आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात. म्हणून आपल्याला वडे छोट्या साईजचे बनवायचे आहेत. खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही, मीडियम साईजचे बनवायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने. एकदम मस्त झाला वडा. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर मी सुरुवातीला अगोदर अर्धे बनवून घेणार आहे, तेवढे तळून घेणार. त्यानंतर मग बाकीच्या पिठाचे वडे बनवून पुन्हा तळून घेणार. या वड्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवू शकता किंवा नारळाची चटणी बनवू शकता, खूप छान लागते. किंवा हे वडे तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. तर इथे आपले वडे तयार झाले आहेत करून. आता आपण एक एक वडा तेलात सोडूया. तर तेल चांगलं कडक म्हणजे चांगलं गरम करून घेतलेलं असावं. त्यानंतर वडे घालायचे, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे वडे छान असे खरपूस तळून घ्यायचे. सुरुवातीला जर आपण वडे सोडले आणि लगेच आपण त्याला झारा लावला किंवा आपण त्याला उलथणं लावलं तर ते चिकटले जातात. तर त्यासाठी एक टीप सांगेन, वडे सोडले की लगेच त्याला हलवायला जायचं नाही. थोडेसे अद्दर होऊ द्यायचे, तेलातून थोडेसे वरती येऊ द्यायचे आणि त्यानंतर मग तुम्ही उलटं पालटं करू शकता, वडे पलटी करू शकता. बघू शकता कलरही सुंदर आला आहे आणि वडे पण खूप छान झालेत. तर हे वडे आम्ही दह्यासोबत सर्व केले, खूप मस्त झालते. तर बाय.